आपल्या लेखींना घेऊन बसलेले सगळे आया आहेत आजी, आज तुमच्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. आणि आपले लतीफ साहेब, वाघमारे साहेब साथी संपर्कात असतात. त्यांनी म्हणजे बाकी सगळ्या कार्यक्रम असतात त्याच्यापेक्षा थोडं आधी येऊन मला सांगितलं की असा एक खूप चांगला कार्यक्रम आपण घेतो 10 वर्षापासून आणि आज एक आपल्याला म्हणजे 29 तारखेला घ्यायचं आहे. त्या क्षणाला मी म्हणलं की काहीच प्रॉब्लेम नाही, खूप चांगला आहे. तसंही बोलून मी वेळ काढून 100% येईल. कारण आज जयंती असतात, आज महाराज होतात, जयंती होती, ती साजरी करून 15 दिवस पूर्वी म्हणतो. तर त्या अनुषंगाने मी आलो आणि आल्यानंतर पहिल्यांदाच ह्या धाराशिवच्या आणि ह्या इथल्या स्त्री धर्मासाठीच्या प्रोत्साहन देणाऱ्या इतक्या चांगल्या कार्यक्रमासाठी मी म्हणजे उपस्थित राहिलो. अतिशय म्हणजे खूप चांगल्या भावनेनं लतीफ साहेबांनी आणि रुग्ण समितीच्या सदस्यांनी हे कार्यक्रम आज ठेवलं राबवत आहे 10 वर्षापासून. नक्कीच त्याची म्हणजे त्याचं अभिनंदन पात्रच काम आहे. या व्यतिरिक्त त्यांनी जे सांगितले ते सर्व मागच्या मी 3.5-4 महिन्यामध्ये त्यांचे सर्व कार्य मी पाहिले. त्याच्यामध्ये कन्फर्मेशन कॅम्प आहे, रुग्णांना काय मदत, काय रुग्णांना त्रास असेल तर यात असं होतं की रुग्णांमध्ये म्हणजे रुग्णसंख्या वाढली की थोडं एका दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी रुग्णासोबत पेशंटसोबत गडबड होते, पण त्यांचं लक्ष असतं. बरोबर त्यांना ते निरोप जातं की आमच्याकडे बघितलं जात नाही, केलं जात नाही. ती लागलीच त्यांचे मला फोन येतात. रेफरल कमी केलं त्याच्यामुळे त्या दाती भेटणारे मला की इथून पेशंट आपले सोलापूरला पाठवले जातात आणि इथली फार कमी झाले. मॅडमचं खूप चांगलं काम आहे. मॅडमने आता आमची चर्चा, आमची माझी विजिट तर कंटिन्यू चालू असते. 15 दिवसात कमीत कमी एकदा तर मी आहेच आहे, 10 ते 15 दिवसात येतो. तर ते मॅडमने इतकं चांगली इम्प्रुव्हमेंट केली, कारण थोडंसं एक पाठबळ प्रशासनाचं भेटलं की कोणतीही अधिकारी मनातून आणि खूप चांगलं काम करतात. त्यावेळेस लक्षात येतं कालच्या आणि आजची संख्या 18 आहे. बरोबर आहे. ते हा जे मुलांचं आणि मुलींचं प्रमाण बरोबरीचं जे पाहिलं मॅडमने सांगितलं नक्कीच कमी आहे आपल्या राज्यात, आपल्या ह्याच्यात जिल्ह्यात, परंतु आता वाढत चाललेला हे लक्षात आलं. आणि तुम्ही सुद्धा ज्या ज्या गावातून आला त्या गावात जा आणि सगळ्यांना सांगा की मुलां मुलीमध्ये काही फरक नाही. आता मुलगा चांगला का मुलगी चांगली ह्याच्यात आपल्याला पडायचं नाही. जेणे चांगलं केलं ते चांगलंच आहे, फक्त बरोबरी दोघांनाही सारखं बघायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. त्या बाकी गोष्टी होत राहतील. संगोपन असंच करायचं जसं मुलाचं करतो आपण. आणि ज्या आता आपल्या परिस्थिती बघून मग विचार करायचा, पहिल्या मुलीवर थांबायचं, तर दुसऱ्या मुलीवर किंवा मुलावर थांबायचं. हे आपल्या स्वतःच्या परिस्थितीवर, कशी आपली घरची परिस्थिती आहे, काय आर्थिक परिस्थिती आहे, त्यानुसार आपण थांबायचं. आणि जे जन्माला आले त्यांना किती चांगलं आपण देऊ शकतो. मुलाची वाट बघण्यासाठी 3री मुलगी, 4थी मुलगी, 5वा मुलगा हे करून दारिद्र्याकडे जाण्यापेक्षा ह्याच मुलींना, 2 मुलींना आपल्याला किती चांगलं संगोपन करून मोठं करून शिक्षण देता येईल, मोठं करता येईल त्याचा विचार. तर ह्या बेटी बचाव बेटी पढाव आणि या सगळे कार्यक्रम जे याच्या अंतर्गत स्त्री भ्रूण हत्याच्या रोखण्यासाठीच्या कार्यक्रमात सगळेच आता सहभागी झाले आहेत. सगळ्या सिस्टीम पूर्ण योजना आहेत, त्याच्यामुळे त्या योजनेचा लाभ घ्या. परंतु या गोष्टीचा विचार करा, सांगा, आपल्या मुलांना सांगा, आपल्या पतींना सांगा की ह्या आता थांबलं पाहिजे. या गोष्टी आपण भेदभाव करायला नाही पाहिजे. काहीच म्हणजे काय किंवा वगैरे आहेच नाही, काहीच ही